नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजच्या या विशेष, अत्यंत सविस्तर आणि महत्त्वपूर्ण महाबुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण राज्याच्या प्रशासकीय आणि आर्थिक वर्तुळातील अशा एका ऐतिहासिक निर्णयावर चर्चा करणार आहोत, ज्याची प्रतीक्षा राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनर बांधव अत्यंत आतुरतेने करत होते. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, तसेच निवृत्तीनंतर सन्मानाने जगणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी मार्च महिन्याचा पगार आणि पेन्शन संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि सविस्तर शासन आदेश निर्गमित केला आहे. हा शासन निर्णय केवळ एक कागद नाही, तर राज्यातील सुमारे 17 लाख कुटुंबांच्या आर्थिक नियोजनाचा आधार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर कसा होणार आहे, कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना याचा सर्वात मोठा लाभ मिळणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचा वाढीव महागाई भत्ता आणि रखडलेली थकबाकी नेमकी कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, या संदर्भातील इत्थंभूत आणि सविस्तर माहिती देणारा हा विशेष व्हिडिओ आपण तयार केला आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अतिशय लक्षपूर्वक पाहावा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या कष्टाच्या पगाराच्या आणि पेन्शनच्या प्रत्येक रुपयाचा सविस्तर हिशोब दडलेला आहे. जर आपण आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर MX मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या ताज्या अपडेट्स आपल्याला आपल्या मोबाईलवर सर्वात अगोदर आणि मोफत पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण मुख्य विषयाकडे अत्यंत सविस्तरपणे वळूया. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही वित्त विभागाने कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. वित्त विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे पूरक विवरणपत्र सादर केले असून त्याद्वारे मोठा निधी मंजूर केला आहे. या आदेशानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मधील फेब्रुवारी आणि मार्च 2026 या 2 महिन्यांचा पगार, पेन्शन आणि इतर सर्व देयभत्ते विनाविलंब आणि वेळेवर अदा करण्यासाठी आवश्यक असलेला प्रचंड मोठा निधी आणि अनुदान वितरित करण्याचे आदेश सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत. आपल्या MX मराठी न्यूज चॅनलला गेल्या काही दिवसांत हजारो पेन्शनधारकांच्या आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या कमेंट्स प्राप्त होत होत्या. अनेकांचा एकच आणि लास्त प्रश्न होता की सरकारने महागाई भत्ता जाहीर करून सुद्धा तो फेब्रुवारीच्या पेन्शनमध्ये का जमा झाला नाही. अनेकांना असे वाटले की सरकारचा निर्णय बदलला की काय. पण मित्रांनो, याचे तांत्रिक कारण असे होते की शासनाचा अधिकृत GR हा 25 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे महिन्याच्या शेवटी निर्गमित झाला होता. तोपर्यंत बँकांची पेन्शन देयके तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीच्या पेन्शनमध्ये तो वाढीव 3% महागाई भत्ता दिला जाऊ शकला नाही. मात्र आता तुमची ही सर्व प्रतीक्षा संपली आहे. वित्त विभागाच्या ताज्या आणि सविस्तर आदेशानुसार हा सर्व प्रलंबित वाढीव 3% महागाई भत्ता आता मार्च पेड इन एप्रिल म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच तारखेला मिळणाऱ्या पेन्शन आणि पगारामध्ये व्याजासह आणि एकत्रितपणे जमा होणार आहे. केवळ चालू महिन्याचा महागाई भत्ताच नाही, तर जुलै ते ऑक्टोबर 2025 या काळातील महागाई भत्त्याची जी थकबाकी शासनाकडे प्रलंबित होती, ती सुद्धा याच मार्च महिन्याच्या पगारासोबत आणि पेन्शनसोबत रोखीने दिली जाणार आहे. याचाच सविस्तर अर्थ असा आहे की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 4 ते 5 महिन्यांच्या थकबाकीसह फेब्रुवारी महिन्याचा जो वाढीव भत्ता राहिला होता, तो सुद्धा मार्चच्या पगारात मिळून एक मोठी आर्थिक रक्कम कर्मचाऱ्यांच्या हातात येणार आहे. ही बातमी केवळ सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर आयुष्यभर राज्याची सेवा करून आता विसावा घेणाऱ्या पेन्शनर आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची आणि समाधानाची आहे. कारण त्यांना सुद्धा ही सर्व थकबाकी मार्च महिन्याच्या पेन्शनमध्ये एकत्रितपणे मिळणार आहे. आता आपण विभागवार विचार करूया. राज्यातील शिक्षक बांधव जे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित थकबाकीसाठी पाठपुरावा करत होते, त्यांना या निर्णयाचा सर्वात मोठा लाभ होणार आहे. जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनुदान आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
तसेच राज्याचे रक्षक असलेले पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हा निधी वेळेत वितरित झाल्यामुळे त्यांच्या सण उत्सवाच्या काळात त्यांना आर्थिक अडचण भासणार नाही. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्ड बॉय ज्यांनी संकटाच्या काळात राज्याला सावरले, त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांचा पगार आणि थकबाकी आता विहित वेळेत मिळणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या आदेशात सकारात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय आणि तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर वेतन आणि निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी लागणारा हा अनुदान निधी वितरित करण्याचा शासन निर्णय आज अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाले आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. अनेकदा मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे निधी अभावी पगार लांबणीवर पडण्याची शक्यता असते. असा अनुभव आपल्याला पूर्वी आला आहे. पण यावेळी शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सतर्कता दाखवत निधीची तरतूद आधीच केली आहे. त्यामुळे पगार आणि पेन्शन विहित वेळेत म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 100% होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फेब्रुवारी महिन्यात वाढीव भत्ता मिळाला नव्हता, त्यांनी आता मनात कोणतीही शंका बाळगू नये. तुमच्या हक्काचा एक रुपया या मार्च महिन्याच्या देयकात समाविष्ट करण्यात आला आहे. विशेषतः कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या विधवा भगिनी ज्यांना घर खर्चासाठी पेन्शनवर अवलंबून राहावे लागते, त्यांच्यासाठी हा मोठा आधार ठरणार आहे. महागाईच्या या कठीण काळात हा वाढीव भत्ता आणि एकत्रित मिळणारी थकबाकीची रक्कम घरातील मुलांचे शिक्षण, लग्नकार्य किंवा आरोग्यविषयक गरजांसाठी नक्कीच मोठी मदत करेल. या निधी वितरणाचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. आता केवळ कार्यालयांकडून देयके ऑनलाईन सादर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही MX मराठी न्यूजतर्फे तुम्हाला आवाहन करतो की सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. काही ठिकाणी असा गैरसमज पसरवला जात होता की निधी नसल्यामुळे पगार होणार नाही, पण आजच्या या शासन निर्णयाने त्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. तुमची पेन्शन आणि पगार थांबलेला नाही, तर तो अधिक वाढून आणि सर्व जुन्या थकबाकीसह येणार आहे. MX मराठी न्यूज चॅनल नेहमीच तुमच्यासाठी अधिकृत शासन निर्णयांचा सविस्तर अभ्यास करून अत्यंत विश्वसनीय माहिती घेऊन येत असते. आजचा हा शासन निर्णय म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा विजय आहे. राज्यातील प्रत्येक सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्याने हे लक्षात घेतले पाहिजे की शासनाने हा निधी वितरित करताना वेतन आणि निवृत्ती वेतन या दोन बाबींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. इतर कोणत्याही विकास कामांचा निधी कमी झाला तरी चालेल, पण कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, हीच भूमिका वित्त विभागाने मांडली आहे. त्यामुळेच मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी बँकांचे कामकाज जरी व्यस्त असले तरी कर्मचाऱ्यांच्या पगाराची फाईल सर्वात आधी क्लिअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही दिलेली सविस्तर माहिती खरोखरच उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा.